नमस्कार. आम्ही लोक या YouTube मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रो, भारतीय संविधानाच्या गेल्या 75 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणारी चर्चा सध्या संसदेमध्ये सुरू आहे. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात ही चर्चा होत असल्यानं या चर्चेचं महत्व अधिक आहे. एवढंच नाही तर आज संविधानाची जी काही मोडतोड चाललेली आहे त्या पार्श्वभूमीवर या चर्चा सगळ्या अधिकच महत्वपूर्ण असणार आहेत. संविधान हे जेव्हा निर्माण झालं तेव्हा ते जगातलं सगळ्यात उदार, स्वच्छ आणि निष्कपट असं संविधान मानलं गेलं. संविधान हाच आपल्या जीवनाची दिशा आणि दशा ठरवणारा प्रमुख दस्तावेज आपल्याकडे मानला गेला. भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला या संविधानानं साऱ्या प्रकारची स्वातंत्र्य बहाल केली. जाती धर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला स्वाभिमानानं जगण्याची संधी याच संविधानानं दिली. माणूस शहरात राहणारा असो, खेड्यात राहणारा असो, सुदूर डोंगरात राहणारा असो, या सर्वांना सन्मानानं जगण्याचा अधिकार देणारा हा दस्तावेज म्हणजे संविधान. आज या देशात माणूस गरीब असला तरी त्याला आपल्या क्षमतेनुसार प्रगती करण्याची संधी आहे. एखादा माणूस गर्भश्रीमंत जीवन जगत असेल तर ती संधी देखील त्याला संविधानानंच उपलब्ध करून दिली आहे. सबब आज आपण ज्या कुठल्या व्यवस्थेत राहतो ती सारी व्यवस्था ही आपल्या संविधानाची देणगी आहे. हे आपल्या संविधानाचं खरं महत्व. पण दुर्दैवानं आपल्या सुशिक्षित म्हणवणाऱ्या पुढारलेल्या संपन्न आणि मध्यम वर्गानं संविधानाचं हे महत्व मात्र कधी जाणून घेतलेलं नाही. त्याचं कारणही अर्थात स्पष्ट होतं. हा वर्ग मुळात मनुस्मृती मानणारा वर्ग होता. चातुर्वर्ण्यावर आधारित समाज व्यवस्था या वर्गानं आधुनिक काळातही आदर्शच मानली. म्हणूनच नवीन जगाची लोकशाही व्यवस्था आणि मानवी स्वातंत्र्याची आधुनिक मूल्य यांच्या पचनी कधी पडलेली नव्हती. भारतीय राज्यघटना आकाराला येत असतानाच समाजातल्या साऱ्या उच्चभ्रू वर्गांनी या घटनेला विरोध करणं सुरू केलं होतं. अर्थातच देशात निर्माण झालेल्या नवनिर्मितीच्या वातावरणाचं दडपण या साऱ्या लोकांवर होतं. म्हणून घटनेला थेट विरोध करण्यापेक्षा आडून आडून नेहमीच घटनेवर टीका केली गेली. आज सत्तारूढ भाजपा आणि त्यांच्या अनुषंगिक संघटना बोलताना संविधानाचं कौतुक नेहमी करत असल्या तरी प्रत्यक्षात केवळ राजकारणाच्या दबावापोटी त्यांना संविधान मान्य करावं लागतं एवढंच. एरवी संविधानावर त्यांचा किती विश्वास आहे हे गेल्या 75 वर्षात आपण अनेकदा पाहिलेलं आहे. या वर्गाच्या लेखी भारतीय संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे आणि संविधानाचा खरा उद्देश हा दलितांना आरक्षण देणं आणि मुसलमानांचा अनुनय करणं एवढाच आहे असं अर्थातच या लोकांचं मत. म्हणजेच मुळात हिंदू देश म्हणून मानल्या गेलेल्या हिंदूंचंच इथे राज्य असावं आणि मनुस्मृती या धर्मग्रंथानुसार समाज व्यवस्थेला मान्यता मिळावी, समाजाचं संचालन व्हावं असाच आग्रह या विशिष्ट वर्गाचा नेहमी राहिला. त्यामुळे भारतीय संविधानाला देशातल्या संपन्न वर्गांनी नेहमीच आपापल्या पद्धतीनं आव्हानं दिल्याची आपण नेहमी पाहत आलो आहे. RSS ही देशातल्या संपन्न हिंदूंची संस्था. या संघटनेनं आपण राजकीय संघटना असल्याचं नेहमी नाकारलं. पण राजकारणातला कुठलाही विषय असा नाही की ज्या विषयावर भाष्य करणं RSSनं कधी टाळलेलं असेल. भारतीय स्वातंत्र्यासाठी चाललेल्या चळवळीत ही संघटना कधीही सहभागी झालेली नव्हती. प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळालं तेव्हा हे स्वातंत्र्य RSSनं कधी मानलेलं नाही. तिरंगा हा राष्ट्रध्वज कधी RSSनं मानलेला नाही. या ध्वजामध्ये 3 रंग असणं हे अशुभ असल्याचं सांगत या ध्वजाला संघटनेनं कधीही मान्यता दिली नाही की आपल्या कार्यालयावर कधी राष्ट्रध्वज फडकवलेला नाही. संविधानातली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही त्रिसूत्रीही कधीही या संघटनेनं मान्य केलेली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस समाजवादी धोरण आणणार हे फार पूर्वीपासूनच स्पष्ट झालेलं होतं. त्यामुळे इथल्या संपन्न श्रीमंत वर्गांना मोठीच धडकी भरलेली होती. साऱ्यांचे हितसंबंध हे जुन्या व्यवस्थेमध्ये सुरक्षित होते. नवीन संविधान आल्यानंतर हे सारे हितसंबंध धोक्यात येणार होते. हे संविधानाला विरोध असण्याचं महत्वाचं कारण. म्हणूनच संविधान आपल्याकडे मनापासून कधीही या वर्गांना स्वीकारलेलंच नाही. संविधानाला विरोध करणाऱ्यांना जोपर्यंत सत्ता मिळालेली नव्हती तोपर्यंत ते संविधानाला अडून लपून छपून विरोध करत राहिले.
पण याच संविधानाचा आधार घेत जेव्हा या लोकांना सत्ता सुख मिळायला सुरुवात झाली, तेव्हा मात्र याच लोकांनी संविधानाची समीक्षाही करण्याची मागणी उचलून धरली. वाजपेयी यांच्या कार्यकाळातच संविधान दुरुस्तीसाठी एक आयोगही नेमला गेला. या प्रयत्नांना लोकांनी सडकून विरोध केला, तेव्हा कुठे हे प्रयत्न थंडावले. त्यानंतर मात्र RSS असो की भाजपा यांनी संविधानाला थेट विरोध करणं टाळलेलं होतं. नंतर हे लोक आम्ही संविधानाचा आदर करतो असं म्हणायला लागले. पण गेली 75 वर्ष देशानं या लोकांचं चरित्र पाहिलंय. त्यांच्या मनात जे खरं बोलायचं असतं ते बोलण्यासाठी ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवड करतात. या संघटनांचे शीर्षस्थ नेते कुठल्याही विषयावर स्पष्ट भूमिका घेणं टाळतात किंवा जे बोलतात ते काहीतरी गुळमुळीत असं. म्हणूनच या लोकांच्या कुठल्या बोलण्याचा काय अर्थ घ्यायचा हे देखील लोकांना आता चांगलंच कळलेलं आहे. किंबहुना या घटकांचे बडे बडे नेते जेव्हा संविधानाची प्रत डोक्यावर घेऊन आपण संविधानाचा सन्मान करतो आहोत असं दर्शवतात, तेव्हा त्यांचं वर्तन हे अक्षरशः केविलवाणं वाटणार. संविधानाबद्दल कुणाची खरी मतं काय आहेत हे आता लोकांनी पूर्णपणे ओळखलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मोदी यांनी आपल्या चिरपरिचित उतावळी स्वभावानुसार भाजपाला 400 जागा मिळतील अशा वल्गना ठोकून गेल्या. ज्या अर्थी खुद्द मोदी हे अशी राणा भीमदेवी थाटातली घोषणा करतात, तेव्हा त्यांनी 400 जागा जिंकण्याची व्यवस्था केली असावी हेच तेव्हा लोकांनी गृहीत धरलं. भाजपाच्या खरोखरच 400 जागा आल्या तर हे लोक संविधानात बदल केल्याशिवाय राहणार नाहीत हे देखील लोकांनी तेव्हा ताडलं आणि 400 जागांच्या बाता हाणून पाडल्या. हे 400 जागा मिळवण्याचं आपलं टार्गेट हुकल्याचं अपार दुःख मोदींना नंतर झालं असावं. म्हणूनच मग समारंभपूर्वक संविधान कपाळाला लावून आपली आदरभक्ती व्यक्त करण्याचं सोंग त्यांना नंतर करावं लागलं. आजच्या सत्ताधाऱ्यांचा आणि संविधानाचा जो काही संबंध आहे तो असा तिरकस आहे, हे लोकांनाही आता समजून घ्यावं लागेल. संविधान जोपर्यंत यांची सत्तेत येण्याची संधी कायम ठेवेल तोपर्यंत हे संविधानापुढे नतमस्तक होतील. जेव्हा केव्हा यांचं 400 जागा मिळवण्याचं टार्गेट पूर्ण होईल त्या क्षणी संविधान मुळासकट काढून टाकल्याशिवाय यांचा पुण्यात्मा शांत होणार नाही हे मात्र निश्चित. मित्रो, भारतीय संविधान म्हणजे इथली व्यवस्था काय असावी, लोकांचे परस्पर संबंध काय असावेत, आपली मूल्य व्यवस्था काय असावी हे सांगणारं, आधुनिक मानवी मूल्यांवर आपली निष्ठा असल्याचं घोषित करणारं अद्ययावत असं तत्वज्ञान आहे. या तत्वज्ञानाला आधार आहे तो माणसाच्या निसर्गदत्त सच्चेपणाचा आणि मानवानं मानवाशी हजारो वर्ष जपलेल्या मानवी संबंधांचा. म्हणूनच सत्य आणि सौहार्दाच्या भावनेवर हे सारं तत्वज्ञान आधारलेलं आहे. इथं असत्याला स्थान नाही. खोटेपणा हा व्यापारात आणि राजकारणात कदाचित चालत असेल, सार्वभौम देशाच्या सर्वोच्च संसदेत नव्हे. पण ज्या लोकांचं अस्तित्वच केवळ असत्यावर पोचलं गेलेलं आहे त्यांना संसदेचं हे पावित्र्य कळण्याच्या शक्यता नाहीत. म्हणूनच देशाचा सर्वोच्च नेताही नेहरूंनी पहिला अध्यादेश आणून संविधानाची पायमल्ली केली असं धादांत खोटं विधान संसदेच्या व्यासपीठावरून करण्याची हिंमत करू शकतो. खरं म्हणजे या प्रकारचा हा अध्यादेश काढण्यात आला तो संविधान सभेच्या मंजुरीमुळे. केवळ नेहरूंच्या मनात आलं आणि त्यांनी हा पहिला अध्यादेश काढून टाकला असं तेव्हाही झालेलं नव्हतं. नेहरूंवर या लोकांचं अर्थातच विशेष प्रेम. 2014 पासून हे प्रेम अधिकच वाढलेलं. सत्तारूढ भाजपाचे सारेच लोक नेहरूंच्या साऱ्या भल्याबुऱ्या गोष्टींसाठी त्यांना जबाबदार धरतात. पण त्यातल्या त्यात नरेंद्र मोदींना नेहरूंविषयी गरळ ओकल्याशिवाय राहणार नाही. देशाच्या पंतप्रधानानं किती जबाबदारीनं बोललं पाहिजे हे कदाचित त्यांना अजूनही कळलेलं नाही. किमान आपला उल्लेख इतिहासानं एक बेजबाबदार पंतप्रधान म्हणून करू नये ही काळजीही कदाचित त्यांना नसावी. त्यांना काळजी एकच आहे, देशातल्या तापट डोक्याच्या आणि सुमार बुद्धीच्या लोकांनी इतर कोणालाही नेता न मानता केवळ आपल्याला आणि आपल्यालाच नेता मानलं पाहिजे. ही RSS आणि भाजपा यांना वर्तमान काळाशी फारसं घेणं देणं नाही. वर्तमानात 4 पोशाख बदलले, 2-5 भाषणं ठोकली की ते पुरेसं असतं हा त्यांचा आजवरचा अनुभव आणि समज. पण त्यांच्यासाठी भूतकाळ मात्र अर्थातच महत्वाचा. भूतकाळात आपण कधीही कुठेही नव्हतो
त्यामुळे त्या काळातल्या कुठल्याही बाबींसाठी आपल्याला जबाबदार ठरलं जाऊ शकत नाही हे त्यांना कळतं. म्हणूनच तेव्हा जे काही चुकीचं झालं ते नेहरूंवर सहजपणे ठोकून देता येतं हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच त्यांना खोटा असला तरी घोरीपासून बाबरापर्यंतचा कपोलकल्पित इतिहास पूर्णपणे माहिती असतो. तेच सारं त्यांच्या अनुयायांना पटणारं असतं. जगात अनेक लोक असे असतात की ज्यांना लिहिणं वाचणं नसलं तरी सांगोवागीवर विश्वास ठेवणं त्यांच्यासाठी सोपं आणि अर्थातच सोयीचं असतं. अशा लोकांचं नेतृत्व करणं हे तर त्याहूनही अधिक सोपं. अशा लोकांमुळे संविधान धोक्यात असण्याच्या शक्यता अधिक. म्हणूनच जोपर्यंत भ्रामक आणि असत्यावर आधारलेलं राजकारण करणाऱ्या शक्ती आपल्या भोवती आहेत आणि सत्तारूढ देखील आहेत, तोपर्यंत आपलं संविधान सुरक्षित आहे हे मानणं हा भाबडेपणा ठरेल हे आपण लक्षात घ्यायला हवं. मित्रो, हा व्हिडिओ इथेच संपवत आहे. व्हिडिओ कसा वाटला ते आवर्जून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती.